अध्यक्ष जवळपास बऱ्याच नगर परिषदवर महिला अध्यक्षांचं नेतृत्व आपल्याला पुढे दिसणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद जनतेकडनं मिळतोय. कारण की जनतेला पण विश्वास आहे की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या देशाचा कारभार चालू आहे, देशामध्ये विकास कामं सुरू आहे आणि त्याच्याच पद्धतीने राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत पाटील म्हणतायत की मुक्ताईनगरमध्ये भाजप ही खरी भाजपा नाही आहे, आम्ही युतीबाबत तडजोड करणार होतो, मात्र अचानक त्यांनी या ठिकाणी कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडनं माझ्याकडे आला नाही. मी स्वतःहून समोरून प्रस्ताव दिला होता की निम्मे जागा आपण करू, कारण की नक्कीच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आज शिंदे साहेबांचाही आमच्या सोबत आहे, आदरणीय अजितदादा पण आहे. पण जेव्हा फक्त 2 आणि 3 जागा वाटप ही गोष्ट जर मुक्ताईनगरमध्ये आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी करत असतील तर योग्य नाही. कारण की भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आज मला लोकसभेमध्ये जवळपास 50 ते 60 हजाराचं लीड तिथे भेटलं, तर मी कसं कार्यकर्त्यांसाठी कॉम्प्रोमाइज करू शकते? कारण शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर माझी पण जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कायम खडसे परिवारावर घराणेशाहीचा आरोप केला जातो आणि त्याच मुद्द्यावर बोललं जातं. मात्र आता कुठेतरी तुम्ही बघितलं तर चंद्रकांत पाटलांनी देखील ते जे तिकीट आहे त्यांच्या मुलीला दिलेलं आहे. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण की तेच आधी म्हणत होते की माझ्या घरात कोणी राहणार नाही आणि आज तेच मुलीला पुढे करत आहे. त्यांच्याकडे पण ते म्हणतात त्यांची जर चांगली ताकद आहे तर मला असं वाटतं की त्यांना पण एक चांगला सक्षम उमेदवार मिळू शकला असतं की त्यांनी ते उमेदवार पुढे केलं पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता त्यांच्या मुलीला उभं केलेलं आहे. आणि मी म्हणजे बघितलं असेल मुक्ताईनगरचं युतीमध्ये काम करायला मी तयार होते. आमच्या काळामध्ये तो काही फक्त व्यक्तिगत नावाला जो घेऊन टार्गेट केलं गेलं, आमचे मंजूर केलेले कामच थांबवलं गेलं, स्टे केले गेले, ते मला कुठे न पटणार. कारण शेवटी आज खासदार म्हणून मी पण आहे. व्यक्तिगत टीका करायची, व्यक्तिगत वाद आहे तर नक्की ते केले पाहिजे, तो वेगळा विषय. पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे. आज मुक्ताईनगर शहरामध्ये गुंडाराज झालाय. आज आपण बघू शकतो 2 नंबरचे धरणे वाढले. आज मुले सुरक्षित नाहीये. माझ्या मुलीवर स्वतःवर घेतलेली आहे. आज जे वॉरंट निघाले लोक त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात. जेव्हा अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताईनगरची नागरिक म्हणून, त्या मुक्ताईची रहिवासी म्हणून, त्या मुक्ताईनगर शहर आज मुक्ताई क्षेत्र आहे. आपण आई मुक्ताईचे आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो आणि त्या मुक्ताईनगर शहरामध्ये जर दडपशाही सुरू असेल, आज 2 नंबरच्या लोकांना तिथं प्रोत्साहन दिलं असेल, मुलींची छेडछाणी होत असेल, तर एक आई म्हणून, एक तिथली नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी पुढे आणि मी आलेली आहे. तुम्ही सांगितलं की आज समोर आज उमेदवारी करता आहे, आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे, पूर्ण गुन्हे चालू आहे. आणि कुठे कुठे आवाज उचलणं माझी जबाबदारी आहे. कारण की शहराचा विकास ही माझी सुद्धा जबाबदारी, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज त्यासाठी पुढे असते. ते नाथाभाऊंसाठी माघार घेतली असं वाटतंय का तुम्हाला? बघा, मी आधी सुद्धा सांगितलं की नाथाभाऊंचा जेव्हा कोणताही राजकीय विषय येतो तेव्हा नाथाभाऊ ते स्वतंत्र आहे त्यांचा निर्णय घ्यायला, किंवा मी सुद्धा स्वतंत्र आहे ना. त्यांनी माझ्यावर कधी दबाव टाकला किंवा मी त्यांना कधी या संदर्भात काही विषय सांगितलेला आहे. आज माझ्याकडे जे लोक येत आहे, आज राष्ट्रवादीमधले पण लोक आलेले जे पूर्वी भाजपचेच लोक होते. आणि मला असं वाटतं आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या पक्षाचे लोक भाजपमध्ये येतात. आणि जर पूर्वीचे भाजपचे लोक आहेत तर कार्यकर्ता म्हणून मला त्यांना जवळ घेणं माझं कर्तव्य आहे. असं आलं पाहिजे. ताई तुम्ही म्हणताय भाजपचे कार्यकर्ते आले पाहिजे, नाथाभाऊ पण परत भाजपमध्ये आले पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? ते आता पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, त्याबद्दल मी आता काही बोलू शकत नाही. कारण की माझ्या समोर आज डोळ्यासमोर मुक्ताईनगर नगर परिषदचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि मला कार्यकर्त्यांना न्याय देता आलं पाहिजे या इलेक्शन मध्ये. आणि जनतेला, मुक्ताईनगरच्या जनतेला मला सुरक्षित करता आलं पाहिजे. आज नगर परिषद मध्ये आपण बघू शकतो की आज सत्ता नसल्यामुळे, फक्त आमची सत्ता नसल्यामुळे, कारण की तेच मागच्या काळामध्ये नगर परिषद या पहिल्यांदा झाली तर भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक तिथे निवडून आले. जसं मी सांगितलं, अर्धे राष्ट्रवादीत गेले, अर्धे सेनेत गेले आणि त्यापासून तिथे सगळी कामं आमच्या थांबवण्यात आली. आज जरी ते किती म्हणत असतील की रक्षाताईंनी 10 लाखाचं काम मी दाखवायला तयार आहे. आज मी पूर्ण पत्रव्यवहार दाखवायला तयार आहे की त्यांनी शिंदे साहेबांना सांगून माझ्या कामांना स्टेट दिला गेला होता. माझं एवढंच म्हणणं आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढाई करा, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही टार्गेट करा. पण व्यक्तिगत नाव घेऊन फक्त एकच नाव तुम्ही घेऊन टार्गेट करत असाल आणि त्यासाठी पूर्ण जनतेला वेठीस धरत असाल तर हे चुकीचं आहे.
आणि मी एवढं सांगू शकते की आज मी केंद्रामध्ये म्हणते, राज्यामध्ये राज्यात आज आमची सत्ता आहे, केंद्रात आमची सत्ता आहे. डेफिनेटली माझी पण जबाबदारी की शहराचा विकास झाला पाहिजे, आमच्या माध्यमातून झाला पाहिजे. पण त्याला कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही नाही सर. ताई, मुक्ताईनगरची जर निवडणूक जर बघितली तुम्ही, तर तुम्ही म्हणतात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण अशी एक वेगळी चर्चा ऐकायला भेटते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची नसून खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील ही निवडणूक जर खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असतील तर कदाचित मी आज माझ्या मुलाला पुढे केलं, पण 18 वर्षाची झाली किंवा कोणाला जवळच्या माणसासोबत केलं. मी कार्यकर्त्यांची, त्यासाठी मी सर्वसामान्य जनतेमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना मी निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. सर्वसामान्य जनतेला निवडून आणतो. मी आधी मुद्दा तोच मांडला की खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असतील हा व्यक्तिगत वाद आहे, तो आमचं कोर्टातही चालू आहे, त्यासाठी त्यांनी लढावं, मी पण लढे. पण फक्त तुम्हाला खडसेंची अलर्जी आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना पुढे करावं हे तर मला असं वाटतं योग्य नाही. त्यांच्याकडे पण सक्षम उमेदवार होते, त्यांनी सक्षम उमेदवारांनी पुढे केलं पाहिजे होतं. कारण की जर आज ते म्हणतात त्यांची ताकद आहे ते शिवसेनेचं खऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे केलं पाहिजे होतं. सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक होती ना की कोणत्या त्याच्या घरात. ताई, धनंजय मुंडेंचं एक वक्तव्य आलेलं आहे, त्यांना वाल्मिक कराडांची आठवण येते. धर्मेंद्र जे आहेत, जे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांचं आज निधन झालेलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नाव गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कमवलं आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये पण ते अग्रेसर होते. त्यांची पत्नी प्रेमाताई आमच्या सोबत लोकसभेमध्ये माझ्यासोबत सहकारी आहे आणि खूप चांगला परिवार आहे. आधीपासून ते पक्षाशी जुडलेले लोक आहे, भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ते पदाधिकारी, त्यांचा पूर्ण परिवार आहे. ज्या गोष्टीचं दुःख आहे की जे असे चांगले कलाकार जे आपल्यातनं जातात, खूप साऱ्या आठवणी ते सोडून जातात, पण नक्कीच त्यांच्या आठवणींना घेऊन मला असं वाटतं की नेहमी धर्मेंद्रजींचं नाव हे लक्षात राहील. एक शोले मूवी त्यांचा खूप फेमस झाला होता, त्यांची जोडी जयवीरची जोडी झाली की आपण बघू शकतो की एक संदेश त्यांनी फिल्मच्या माध्यमातून नेहमी समाजाला द्यायचा. आपल्या घराशी त्यांचे अनेक संबंध राहिलेले आणि मी जसं आधी सांगितलं की त्यांचा परिवार सुद्धा भारतीय जनता पार्टीशी आलेलं आहे. चांगला परिवार आहे, सगळे जवळचे संबंध सगळ्यांची नक्कीच आज ह्या गोष्टीचं निधन आहे. कारण की कोणी चांगला व्यक्ती असतो तो जास्त वर्ष जगला पाहिजे, त्यांचे विचार समाजामध्ये एक आदर्श असतो आणि तशा आदर्श व्यक्तींना एक पुढे त्यांचे विचार घेऊन जाण्यासाठी आपला समाज सज्ज राहिला. ताई, उमेश दादा पाटील यांनी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यासाठी आता भाजपने राष्ट्रवादी